येतच आहे. पण ह्याच्या बाबतीमध्ये शासनाची विनंती अशी आहे की गॅझेटियर लागू करण्यासाठी जी कायदेशीर प्रक्रियाचा कालावधी लागणार आहे तो कालावधी आपण द्यावा. नाही नाही, त्याला एक दिवस नाही देत. तुम्हाला मला आढळले कायदे मान्य आपल्याला मिळाली बरोबर आहे. आता याच्यासाठी सुद्धा कुठले कुठले पुरावे हे करायचे, काय पद्धत असावी, गॅजेट कसं लागू करायचे याच्या संदर्भामध्ये काय पद्धत असेल. गावनी आहे, लोकसंख्या दिली मराठीची, तालुका जिल्हा न्याय दिली, तेवढंच मराठी. त्या टायमाला ते गेलं कुठं कोणबी. पासपोर्ट आहे ना. समजा तालुका जिल्हा न्याय दिली, तेवढंच मराठी. त्या टायमाला ते गेलं कुठं कोणबी. पासपोर्ट घ्यायला असतील ना. समजा आता गॅजेटियरमध्ये एखाद्या जिल्ह्याची पण येत असेल तुम्हाला, संभाजीनगरमध्ये त्या काही किती होते गॅजेटियरमध्ये काय केलं तरी अंदाजे एखादा. अंदाजे असं सांगता मला वाटतं संभाजीनगरला तुम्ही धरा 1,23,000 रुपयाच्या गाडी होती 1,23,000. 131 हा, तिथं होते 1,23,000 मराठी कुणबी, मराठी नाही कुणबी. त्या सगळ्या मराठी हे 1,23,000 समजा बीडमध्ये त्या काळी ते कुणबी गेले कुठं. आता 1,23,000ची 5-5 पोरं जरा पासपोर्ट घ्यायला असतील. 5 लाख तर मराठी बीडमध्ये असते कुणबी. ते गेले कुठं हे म्हणणार जालना. 97,000 मराठी कुणबी आहेत त्यावेळेस. 97 5-5 एका पोरं झाल्यासाठी 12-12 13-13 होती ती एका. आता 2-2 येतं पण तवा तरी बी तिथं 4,45,000 तर होते त्याचे 5 पट. ती कुणबी कुठे गेली म्हणून गॅजेट आहे आमच्याजवळ. तुम्ही ते दोन्ही गॅजेट अंमलबजावणी करून टाका मोकळ्या. हो, पण ते अंमलबजावणी करण्यासाठी काही प्रक्रिया आहे त्याचीच काही विनंती प्रक्रिया नाही. मग सगळ्या स्वारीच प्रक्रिया काय झालं. आहे. सगळे स्वर मी सांगतो तुम्हाला, पण ॲक्च्युली त्या प्रक्रियेमध्ये आम्हाला थोडासा कालावधी लागणारच आहे. नाही तर नियम बनवता येणार नाही. सगळे सर्टिफिकेट्स आपण इश्यू केले. मराठवाड्यातला मराठा कुणबी याच्या आधारे संपला विषय. काय करता विसरत. तुम्ही अभ्यास केला 13 महिन्यापासून. हे सरकारचं आब्र धावण्याचं आहे. तुम्ही अभ्यास केलाय सगळं झालं. तुम्हाला जर ते म्हणले त्याचे अहवाल देऊन टाका ते आम्हाला मराठवाडा सातारा गॅजेटियरचे 13 महिने झाला अभ्यास केलाय अहवाल देऊन टाका. मराठवाड्यातला मराठा कुणबी आम्हाला लगेच अंमलबजावणी करायची मंजुरी देऊन. आता राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट होती. तुम्ही 1 मिनिटात देता. पण तुम्ही 13 महिने झाला अभ्यास केला. शंभूराजांनी एकट्यानंच 9,000 रुपये ॲप्रिशिएट करून आणलं. त्याच्यात तुम्ही पण गॅजेट आणलंय. आणलंय का नाही. तुम्ही आणलं म्हणजे तो अभ्यास झाला. हे सरकारचा अभ्यास झाला नाही. हे तुमच्याकडून अहवाल घ्या असं आमचं म्हणणं. तुमच्याकडून त्यांनी अहवाल घ्यावा. उद्या सकाळी लागू होतं. आता जरी कॅबिनेट घेतली तरी अधिकार येतो कॅबिनेटला तेवढे. असं काय तुम्ही कायद्यामध्ये ॲक्टिव्ह होता अस्तित्व होत नाही का राज्य विधानसभा विधानमंडळ अस्तित्व होत नाही का. राज्यपाल महाराष्ट्रात अस्तित्व होत नाही का. आता लगेच 10 मिनिटात होतं सगळं. आम्ही 2 वर्ष ते उकळून केलं जातं. ह्यासाठी तुमचं म्हणणं आहे की कालावधी 1 मिनिट सुद्धा नाही. याच्यात तरी नाही इकडे साहेब. याच्यात तरी नाही. 13 महिने अभ्यास झाला 6 महिने काय झालं पाहिजे. आता याची अंमलबजावणी करावं. 2 याला वेळ द्यायला तयार होत आम्ही. बॉम्बे गव्हर्नमेंटला द्यायला वेळ तयार आहे आणि अंश संस्थांना द्यायला वेळ तयार आहे. हैदराबाद गॅजेटियर आणि सातारा संस्थांच्या गॅजेटियरला 1 मिनिट सुद्धा वेळ द्यायला तयार नाही. कारण हे वाचून झालंय. सगळी प्रक्रिया झाली. पुरावे तर एवढंच नाही घर एवढंच नसतं. दुसरं तरी एखाद्या उडण पळतात एवढंच नसतं. कायदेशीर कसं काय होईल. कसं उडण सातारा संस्थांचं हैदराबाद गॅजेटियर सरकार कसं होईल. काय करता येणार कोणाला. खोटं असतं तर उडालं असतं. बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण प्रक्रियेसाठी जी काय वेळ लागणार आहे तेवढा तरी वेळ प्रक्रियासाठी 13 महिने झाला ना अभ्यास चालू आहे. शिंदे समितीपेक्षा हुशार येतो हे का रे. बरोबर आहे. पण ती प्रक्रिया त्यांनी अजून राबवली पाहिजे ना. त्यांना राबव म्हणा. त्यांनी सांगितलं नाही. हे 2ला नाही ऐकत. सातारा संस्थान आणि हैदराबाद याला नाही ऐकत. मला गोळ्या घाला तुम्ही मोठे समजा काही समजा मी हालत नाही. मी ठाम करून निर्णय करून आणलं धरूनच. बाकीचे 2 विषयाला मी 1 मिनिट नाही. सातारा संस्थान
हैदराबाद गॅजेटियरला 1 मिनिट ऐकू शकत नाही. हे 2 तात्काळ करा असं म्हणतात लगेच. आणि ह्याला कालावधी 2 महिन्याचा जास्त. ठीक आहे. हा ते पुन्हा आलं तर तात्काळ करायचं म्हणजे rules notification काढायला लागेल. रूल्समध्ये ॲड करायला हैदराबाद गॅजेटियर आणि साताऱ्यामध्ये नोंदीचा आधार घेऊन सर्टिफिकेट देण्याची टेक्निक करण्यासाठी रूल्समध्ये सातारा गॅजेट आणि हैदराबाद गॅजेट ॲड करावं. ताबडतोब करायचं. कालावधी आपण मागतोय वर्षासाठी 2 महिने कालावधी द्यायला ते आता तुमचं काय म्हणणं आहे की पेट्रोलच्या संदर्भामध्ये माझ्याकडे काम नाही आहे. त्याच्यातलं राहिलं मग त्याच्यातलं हे मात्र इथे संकल्प आहे की मराठवाड्यातल्या मराठी हो म्हणजे सरसकट होतं. म्हणजे आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे ह्यांची सरसकट होतं. म्हणजे आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे ह्यांची सरसकट होतं. सातारा आणि गॅजेट शिंदे समितीचा अभ्यास संपलेला आहे. सरकारने अटक करतं याची डायरेक्ट मंजुरी आणि अंमलबजावणीच पाहिजे. याच्यात ऐकतच नाही. तुम्ही म्हणता आता आम्ही निर्णय लागू करा, राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली आता 15 दिवस त्याला चालणारच नाही. अंमलबजावणीचंच कागद हातात पाहिजे. उद्या सकाळपासून हे दोन्हीकडचे प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे आणि सातारा संस्थांच्या गॅजेटच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र उद्या सकाळपासून घ्यायला सुरुवात केली. असेच आदेश सूचना पाहिजे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.